बदलापूरची ही घटना अतिशय संतापजनक आहे। ज्यावेळेस राज्य महिला आयोगाला समजली त्याची तातडीने दखल घेत आम्ही सुमोटो दाखल केली। यामध्ये आरोपीला अटक आहे, त्याचबरोबर आरोपीची कस्टडी ही आजच्या 21 तारखेपर्यंत होती, ती वाढून 26 तारीख करण्यात आलेली आहे। यामध्ये ज्या कंत्राटदारांनी अशा पद्धतीचे कर्मचारी पुरवलेत त्यांच्यावरती असेल, संस्थाचालक असेल, शाळा समिती असेल, यांच्यावरती देखील कारवाईच्या सूचना आहेत। हा सगळा तपास सुरू आहे। यामध्ये अशा पद्धतीच्या घटना घडूच नाही, त्यामध्ये सखी सावित्री, शिक्षक पालक संघटना या सगळ्यांची पाहणी ही आता युद्ध पातळीवरती होईल। यापूर्वीच 2022 मध्ये या स्वरूपाचे GR आलेले आहेत। राज्याचे गृहमंत्र्यांनी देखील फास्ट ट्रॅकवरती ही केस चालावी आणि हा तपास पारदर्शकपणे व्हावा यासाठी SIT गठीत करण्यात आलेली आहे। त्याचा देखील तपास सुरू आहे। आई बाबा होण्याचे स्वप्न अजून पूर्ण झाले नाहीत का? आई बाबा होण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण करा अपोलो फर्टिलिटीद्वारे। मोफत सल्ल्यांसाठी कॉल करा 9953420359। सरकारी वकील यांनी 10 दिवसांमध्ये चार्जशीट दाखल करणार असंही सांगितलंय। एकूणच युद्ध पातळीवरती हे काम होईल। आरोपीला फाशीच्या शिक्षेपर्यंत घेऊन जाण्यासाठी राज्य महिला आयोग पाठपुरावा करेल। अशा स्वरूपाच्या घटना घडूच नाही यासाठी हा प्रयत्न मोलाचा आहे। एखादी घटना घडून गेल्यानंतर आपण त्यावर चर्चा करणं, आंदोलन करणं, निषेध नोंदवणं यापेक्षा घटना घडणार नाही याच्यासाठी सतर्क राहत सर्वांनी एकत्र येणं काम करणं गरजेचं आहे। प्रशासन असेल, पोलीस प्रशासन असेल, संघटना असेल, आम्ही आयोग म्हणून असेल, शिक्षक पालक संघटना असेल, या सगळ्यांनी एकत्रित येत यामध्ये संघटित होत काम केलं तर या सगळ्या गोष्टींना आळा बसेल। आणि मला या निमित्तानं विनंती करायची आहे पालकांपर्यंत, तुमच्या माध्यमातून मला आवर्जून सांगायचं आहे, ज्या ज्या शाळांमध्ये खरं तर शिक्षक पालक संघटना ह्या करणं अनिवार्य असतं, या शिक्षक पालक संघटनेच्या बैठकात प्रत्येक महिन्याला होणं आणि त्याचबरोबर तक्रार पेटी प्रत्येक शाळेमध्ये आहे का याची सुद्धा शिक्षक पालक संघटनेचे जे प्रतिनिधी असतात, जे 5 प्रतिनिधी असतील किंवा त्यांचे 1 प्रतिनिधी असतील, यांनी सुद्धा त्याची माहिती घेऊन आपल्या पालकांपर्यंत ही माहिती पोहोचवली पाहिजे। आणि अशा कुठे तक्रारी अडत असेल तर त्यांनी जरूर राज्य महिला आयोगाशी मेलवरती किंवा टोल फ्री क्रमांकावरती संपर्क साधावा। सरकारी वकील तुम्ही ज्यांचा उल्लेख केला त्यांच्यावरती आक्षेप घेण्यात आलेला आहे, कारण की विरोधी पक्षनेते असं म्हणतात की ते एका पक्षाचे उमेदवार होते आणि ते त्या निवडणूक लढली होती, तर ते सरकारी वकील कसे असू शकतात? मला विरोधकांना आवर्जून सांगायचं आहे, इथे राजकारण करू नये। ही राजकारण करण्याची घटना नाही, कारण की उरणमधली घटना घडली, कोपरखैरणीची घडली, नावाशेवा घडली, वसई घडली, या 4ही घटनांमध्ये मला विरोधक कुठे दिसले नाहीत, कारण की आरोपी त्यांच्या सोयीचे नव्हते। आणि आता जर अशा पद्धतीने ते विरोध करत असतील, टीका करत असतील आणि समाजामध्ये उद्रेक निर्माण करत असतील तर हे चुकीचं आहे। निवडणुकीच्या वेळेस त्यांनी राजकारण करावं, हे राजकारणाचं ठिकाण नाही आहे। काही कराडमध्ये एक प्रकार समोर आला। कराडमध्ये एका आश्रमशाळेच्या नावाखाली तिथे वेश्याविषय केला जात होता। अजूनही कोणत्या प्रकारे तक्रार दाखल नाही आहे, कोणते तपास नाही आहे, कसं पाहता तुम्ही या घटनेकडे? आज येतानाच तुमच्याकडे ती घटना मला समजली, त्याची सविस्तर माहिती मी संबंधित पोलिसांकडून घेतेय। तशा पद्धतीच्या सूचना देखील केलेली की सविस्तर याची माहिती घेऊन द्यावी। हा तुमच्याकडचा माहिती घेऊन विषय झाला की मी तिकडे भेट देईल आणि सविस्तर माहिती घेईल। कुठला या प्रकरणातल्या एका मुलीची तब्येत बिघडली आणि ती ॲडमिट आहे असे नाही, मी स्वतः आता आपल्या माहितीसाठी त्यांचे मेडिकल रिपोर्ट माझ्याकडे आहेत आणि काउन्सिलरसुद्धा माझ्याबरोबर आहेत, माझी जिमबाची टीम माझ्याबरोबर आहे, माझे सगळे अधिकारी आहेत जे याचा पाठपुरावा करतात। याच्यामध्ये त्यांचा मेडिकल तपास असेल, त्यांच्यासाठीची मनोधैर्य योजनेची पाठपुरावा करणं आणि त्याच्यासाठीची बैठक असणं ती आजच झालेली आहे। आणि त्याचबरोबर त्यांचं काउन्सिलिंग करणं, ती काउन्सिलिंगची टीमसुद्धा आत्ता माझ्यासोबत आहे। अतिशय व्यवस्थित मुली आहेत आणि त्यांचं काउन्सिलिंग व्यवस्थित चालू आहे आणि सविस्तर व्यवस्थित माहिती ते देतात आहेत। त्यांच्या तब्येतीत म्हणजे चांगल्या पद्धतीच्या आहेत, आम्ही त्यांच्यावर लक्ष ठेवून आणि त्या पालकांच्या ताब्यात आहे। लेकिन ये मामला बहुत सेंसिटिव था, फिर भी इतना समय क्यों लगा? 12 तास पालकांना पोलीस स्टेशनमध्ये बसून ठेवण्यात आलं होतं, कुठेतरी पोलीस प्रशासन गंभीर नाही आहे असं प्रकरणामध्ये? खरं तर अशा घटनांमध्ये तातडीने दखल घेऊन कारवाई करणं अपेक्षित होतं, पण ज्या पोलिसांनी याच्यामध्ये तक्रार दाखल करून घेण्यासाठी विलंब केला त्यांच्यावर निलंबनाची कारवाई झालेली आहे। आणि गेले 3 वर्षामध्ये मी स्वतः राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष म्हणून महाराष्ट्रामध्ये फिरताना अनेक ठिकाणी अगदी आम्ही गर्भनिधन चाचणी असेल किंवा बालविवाह असतील
आणि अशा पद्धतीने तक्रार घेण्यासाठी काही पोलीस जर चालदखल करत असतील तर त्यांच्यावरती कारवाई करण्याच्या सूचना दिलेत आणि तशा पद्धतीच्या कारवाई देखील झालेत. आपल्या माध्यमातून मला सांगायचं आहे की अशा पद्धतीच्या कुठे तक्रारी तुमच्या असतील तर जरूर आमच्यापर्यंत कळवा, स्थानिक पोलीस स्टेशनला कळवा, DG ऑफिसपर्यंत कळवा, वरिष्ठ पोलिसांना कळवा, याच्यावरती कारवाई केली जाईल. लेकिन क्या पीड़िता के माता पिता से आपकी कोई मुलाकात हुई है? नहीं, मेरी आपको रिक्वेस्ट है कि अभी तो बहुत अनजान है और उन तक पहुंचना आप भी मत पहुंचिए और हमने पुलिस डिपार्टमेंट को भी कहा है कि कहीं उनका एड्रेस नाम एक्सपोज मत कीजिए क्योंकि उनका आगे का फ्यूचर है, इसीलिए अभी तो नहीं. लेकिन ये बहुत सेंसिटिव मामला है, इतना देर क्यों लगा ये FIR लेने में? इतना 12 तारीख की घटना है और इतना दिन क्यों? बहुत सेंसिटिव मामला है, इसीलिए तो हमने कहा कि इसमें जिसने बहुत विलम्ब किया है उसे डिसमिस किया गया है और हमने भी बहुत वैयक्तिक तरह से यहाँ पे हम देखरेख कर रहे हैं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.